तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं काल रात्री 11:30च्या सुमारास निधन झालं। त्या 68 वर्षांच्या होत्या, तर गेले अनेक महिने त्या आजारी होत्या। 72 दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। तर आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। चेन्नईच्या मरीना बीचवर अम्मांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। त्यांचे राजकीय गुरु MGRना सुद्धा तिथे अखेरचा निरोप देण्यात आला होता। त्याच ठिकाणी त्याच्याच शेजारी अम्मांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील। संपूर्ण तमिळनाडूवर शोककळा पसरली असून तिथल्या सरकारनं 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केलेला आहे। तर आज दिवसभरामध्ये देशातले अनेक बडे नेते जे आहेत ते चेन्नईमध्ये दाखल होतील। अनेकांनी ट्विटरवरून सुद्धा अम्मांच्या निधनाची बातमी कळताच शोक व्यक्त केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आज चेन्नईला जाणार आहेत। अख्खं तमिळनाडू जे आहे ते पोरकं झाल्याची भावना आज तिथल्या सगळ्या नागरिकांच्या मनात आहे। तर जयललिता यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी राजाजी हॉल इथे ठेवण्यात आलेलं आहे। AIADMKच्या सर्वेसर्वा आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर ओ पन्नीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली। सोमवारी रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर तमिळनाडूतील राजभवनात शपथविधी पार पडला। ओ पन्नीरसेल्वम यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याची ही आता तिसरी वेळ आहे। 2001 ते 2002 या दरम्यान ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तर सप्टेंबर 2014 मध्ये बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। तर सप्टेंबर 2014 ते मे 2015 या कालावधीत ते मुख्यमंत्री होते। या कालावधीमध्ये त्यांनी जयललिता यांच्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला होता आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जयललिता यांचा फोटो ठेवला होता।